नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? रुपाली कुकिंग चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर पालक पाहून तर तुम्हाला समजलंच असेल की मी आज काय बनवणार आहे। तर कमीत कमी पालकामध्ये मी आज पालक पनीरची भाजी बनवणार आहे। तर चला पाहूया। तर इथे घेतलं आहे मी पनीर आणि हे स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर इथे घेतले मी 3 मध्यम आकाराचे कांदे। तर मसाला बनवण्यासाठी कांदे लागतात। तर चला पाहूया। तर कांदा मस्त ब्राऊन होईपर्यंत आता इथे भाजून घेणार आहे मी आणि त्यानंतर इथे घेतला आहे मी खोबऱ्याचे काही तुकडे। तर ते पण मस्त छान असे तव्यावर भाजून घेणार आहे आणि छान होऊ देणार आहे त्याला। तर पाहू शकता इथे खोबरं, कांदा, हिरवी मिरची, लसूण आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मी इथे घेतलेला आहे। तर आता हे सर्व मसाले मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि थोडंसं जिरं इथे टाकणार आहे मी। तर मसाले आपले बारीक करून झालेले आहे, मस्त अशी पेस्ट बनवून तयार आहे। आणि त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी इथे पालकसुद्धा बारीक करून घेतली आहे आणि पनीरची इथे मी काप करून घेत आहे। तर होऊ शकता कमी पालकामध्ये आज भाजी बनवणार आहे मी। तर इथे तेल कढईमध्ये गरम करत ठेवलं, त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे मी इथे तळून घेतले आणि म्हणजे हलकेसे असे फ्राय होऊ दिले आणि मस्त गोल्डन कलर येईपर्यंत याला तळून घेतले। तर पाहू शकता आणि त्याच तेलामध्ये मी हा जो मी भाजलेला मसाला होता तर तो पुन्हा थोडासा भाजून घेणार आहे, तेलामध्ये होऊ देणार आहे थोडा आणि त्यामध्ये मी टाकणार आहे रामबंधू शाही पनीर मसाला। तर या मसाल्याने भाजीची टेस्ट आणखी वाढते। तर तुम्हीही नक्की ट्राय करा हा मसाला। आणि इथे टाकला आहे मी 1 चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच लाल तिखट। तुम्ही म्हणाल की हिरव्या मिरच्या पण टाकल्या, तर लाल तिखट आणि हिरवी मिरची याचं दोन्हीचं जर कॉम्बिनेशन असलं ना तर टेस्ट आणखी चांगली येते भाजीला। तर त्यामध्ये मस्त मसाला हा हो आणि पालकाची ग्रेव्ही याच्यामध्ये टाकून दिली आणि पूर्ण मसाला एकजीव करून घेतला मी हा। तर पाहू शकता किती मस्त कलर आपला आलेला आहे भाजीला। तर कमी पालकामध्ये मी आज भाजी बनवली आहे ही। तर आता इथे मी पनीर टाकून देणार आहे आणि हा मसाला पूर्ण एकजीव करून घेणार आहे। तर पूर्ण व्यवस्थित कालवून घ्यायचं याला। तर पाहू शकता किती मस्त असं तेल सुटलेलं आहे आता या मसाल्याला, भाजीला या। तर पाहू शकता किती छान दिसत आहे। कमी पालकामध्ये भाजी आज बनवली, वरनं थोडा सांबार घालायचा आणि पाणी टाकण्याचा व्हिडिओ मी दाखवू नाही शकले। तर पाहू शकता आपलं पालक पनीर इथे तयार झालेलं आहे। तर इथे गरमागरम फुलके मस्त मी बनवून घेतले। तर पाहू शकता किती मस्त असं फुगून गेला आपलं इथे फुलका आणि त्यानंतर इथे मस्त थाळी तयार केली मी आणि पाहू शकता। तर मग या जेवण करायला आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर कशी वाटली थाळी नक्की कमेंटमध्ये सांगा। तोपर्यंत बाय।